अथ श्री साई सच्चरित अध्याय 29वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। गताध्यायी जाहले कथन, त्याहून या अध्यायी श्रवण करवितो श्रीचे अतर्क्य विंदान। कथानुसंधान एकची ऐकून बाबांची अगाध लीला। इसवी सन 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीस आला दर्शनार्थ। मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसिली मद्रदेशी। जात असता काशी यात्रेसी वाटेत शिर्डीसी उतरली। साई बाबा महासंत धीर उदार आणि दांत। यात्रेकरूंसी कृपावंत पैसे अत्यंत वाटिती। दिडक्या चवल्या हाताचा कीस, अधेल्या पावल्यांचा पाऊस। रुपये 10 कोणास 20, कोणास 50 ते देत। हे काय सणासुदा दिसी, कार्यविशेषी का पर्वकाळासी। प्रतिदिवशी उक्त प्रमाणेसी संतोषेसी अर्पित। पहुड येती भवय्ये नाचती, गवय्ये गाती भाट वानिती। तमासगीर मुजरे देती, भजनी रंगती हरिभक्त। ऐसे महाराज उदार वृत्ती, दान धर्मी सढळ स्थिती। ऐकूनी कर्णोपकरणी ही कीर्ती, इच्छा धरिती दर्शनाची। कधी आलिया बाबांचे चित्ती, पांथस्थाते ही पैसे वाटिती। दीना दुबळ्यांचा परामर्श घेती, कृपामूर्ती साईनाथ। पुरुष एक बाया 3, मेळा अवघा 4 मिळून। मेहुणी स्वस्त्री दुहिता आपण, संत दर्शन कामुक। घेऊनी साईंचे दर्शन, मंडळी पावली समाधान। करीत साईंपाशी अनुदिन, प्रेमळ भजन नेमाने। संप्रदाय रामदासी, भजन करीत अति उल्हासी। बाबा ही रुपया 8 आणे तयासी, आलिया मनासी अर्पित। कधी तयास बर्फी देत, कधी परतवीत रिक्त हस्त। बाबांचे हे ऐसे सदोदित, परीन निश्चित काहीही। पैसे वाटित हे तो सत्य, नव्हते यात काहीही असत्य। परी ते नव्हते सर्वांस देत, ठावेन मनोगत कवणाते। फकीर फुकरे भिक्षे करी, सदैव येत बाबांचे द्वारी। बाबा जरी दयाळू भारी, धर्म न करीत सर्वांते। जयाची लाभ काळाची घडी, तयासीच ही सुख परवडी। संत हस्त स्पर्शाची कवडी, लाभेल जोडी भाग्याची। ये अर्थीची एक गोष्ट, ऐकता श्रोते होतील संतुष्ट। करूनी तया पुढे ती प्रविष्ट, धरू मग वाट पुढील। होऊनी प्रातः काळची न्याहारी, बैसता बाबा स्तंभा शेजारी। धुनी सन्निध मशिदी माझारी, येतसे पोरी अमनीतै। पोरी 3 वर्षांची नागडी, हाती जिंतानी डबी उघडी। आई जमली सह तातडी, येतसे ती घडी साधुनी। अमनी बैसे मांडीवरी, डबी देई बाबांचे करी। बाबा रुपय्या रुपय्या करी, हात धरी बाबांचा। बाबांस मुलांचे वेड भारी, पोरही होती गोंडस साजिरी। मुके घेत कुरवाळीत करी, पोरीस धरीत पोटाशी। बाबांनी धरावे पोटाशी, अमनीचे चित्त रुपयापाशी। बाबा देना देना मजसी, म्हणे खिशाशी लक्ष सारे। अमनीचा तो पोर स्वभाव, थोरा मोठ्याही तीच हाव। स्वार्थासाठीच धावा धाव, परमार्थी भाव एकाद्या। पोरीने बसावे मांडीवरी, आईने दूर कठड्या बाहेरी। हालू नको देत तो वरी, हुणावी पोरीस दुरुनी। तुझ्या बापाचे मी काय लागे, उठली ती सुटली माझ्या मागे। फुकट खाऊ मेले निलागे, म्हणावे रागे बाबांनी। परी हा राग बाह्यातकारी, अंतरी प्रेमाच्या उसळती लहरी। हस्त घालूनी खिशा भीतरी, रुपया बाहेरी काढावा। घालूनिया तो डबीत घट्ट, झाकिता आवाज होई जो खट्ट। डबी हाती पडता ती झट्ट, घराची वाट धरीतसे। हे तो होई न्याहारी वक्ती, तैसेच जवते लेंडीवर निघती। तेव्हाही अमनीस रुपया देती, रागे भरती तैसेची।
ऐसे प्रतिदिनी 2 तिजला, 6 देत त्या जमलीला, 5 दादा केळकराला, भाग्या सुंदरीला 2-2, 10 ते 15 तात्या बासी, 15 ते 50 फकीर बाबांसी, 8 वाटिती गोरगरिबांसी, नित्य नेमेसी हे देणी. असो ऐसी ही दानशीलता, मद्रासियांनी ऐकोनी वार्ता, सहज उपजोनी अर्थस्वार्थता, भजनोपक्रमता मांडिली. बाह्यतः ते भजन सुंदर, अंतरी द्रव्याचा लोभ दुर्धर, पैसे देतात या आशेवर, राहिले सपरिवार शिर्डीत. त्यातून तिघांस मोठी हाव, बाबांनी द्यावे बहुत द्रव्य, परी साईपदी भजन सद्भाव, हा एक निजभाव स्त्रियेचा. पाहुनिया मेघा समोर, आनंदे एक नाचेल मोर, चंद्रा लागी जैसा चकोर, तैसाच आदर तियेचा. एकदा माध्यान्हीची आरती, चालता साई कृपामूर्ती, पाहुनी बाईची सद्भाव स्थिती, दर्शन देती रामरूपे. इतरांस नित्याचे साईनाथ, बाईच्या दृष्टी जानकी कांत, डोळा घळघळ अश्रुस्त्रवत, पाहोनी विस्मित जन झाले. दोही हाती वाजवी टाळी, सवेच नयनी आसुवे ढाळी, देखून हे अपूर्व ते वेळी, जाहली मंडळी विस्मित. ऐसा पाहोनी तो देखावा, जिज्ञासा जाहली सकळांचे जीवा, इतुका प्रेमाचा पूरका लोटावा, आनंद व्हावा तिये सचिका. पुढे स्वपतीस तिसरे प्रहरी, आपण होऊन आनंद निर्भरी, रामदर्शन नवल परी, वदे आचरित साईंचे. नीलोत्पल दल श्याम, भक्तकाम कल्पद्रुम, तो हा भरताग्रज सीताभिराम, दाशरथी राम मज दिसला. किरीट कुंडल मंडित, वनमाला विराजित, पीतवास चतुर्हस्त, जानकीनाथ मज दिसला. शंख चक्र गदाधर, श्रीवत्सलांछन कौस्तुभहार, तो हा पुरुषोत्तम परात्पर, रूप मनोहर देखिला. म्हणे हा मानव रूपधारी, असामान्य लीलावतारी, जानकी जीवन मनोहारी, धनुर्धारी मज दिसला. फकीर दिसो हा बाह्यात्कारी, भिक्षा ही मागो दारोदारी, जानकी जीवन मनोहारी, धनुर्धारी मज दिसला. असो हा अवलिया उपरा उपरी, कोणास कैसाही दिसो अंतरी, जानकी जीवन मनोहारी, धनुर्धारी मज दिसला. बाई मोठी परम भावार्थी, पती तियेचा अत्यंत स्वार्थी, ऐसीच भोळी स्त्रियांची जाती, कैचा रघुपती ये स्थळी. मनी वसे जैसे जैसे, भोळ्या भाविका आभासे तैसे, आम्हा सकळा साई दिसे, हिलाच कैसे रामरूप. ऐसे कुतर्क करूनी नाना, केली तियेची अवहेलना, विषाद नाही बाईच्या मना, असत्य कल्पना ती नेणे. ती पूर्वी मोठी अधिकारी, अशी तियेची आख्या भारी, होतसे रामदर्शन सुखकारी, प्रहरो प्रहरी तियेस. पुढे जाहला द्रव्य लोभोद्भव, द्रव्यापाशी नाही देव, जाहला रामदर्शनी अभाव, ऐसा हा स्वभाव लोभाचा. साईस हे तो सर्व अवगत, जाणून तिचे सरले दुरित, पुनरपि रामदर्शन देत, पुरवीत हेत तियेचा. असो पुढे तेच रात्री, कैसी वर्तली नवलपरी, गृहस्थ देखे निद्रे माझारी, स्वप्न भारी भयंकर. आपण आहोत एका शहरी, पोलीस एक आपणा धरी, मुसक्या बांधून आवळी करकरी, टोके निजकरी मागे उभा. तेथेच एक पिंजरा ते जागी, निकट तयाची या बाह्य भागी, साई ही सर्व पहावया लागी, उभेच की उगी निश्चळ. पाहूनी महाराज सन्निधानी, जोडूनिया दोन्ही पाणी, करोनिया मुख केविलवाणी, दीनवाणी तव वदे. बाबा आपुली कीर्ती ऐकुनी, पातलो असता आपुले चरणी, प्रसंग हा का आम्हाला गुणी, तुम्हीही असूनी प्रत्यक्ष. महाराजी प्रत्युत्तर दिधले, कृतकर्म अवघे पाहिजे भोगिले, गृहस्थ अति विनीत बोले, काही न केले ऐसे म्या. या जन्मी तरी काही न केले, जेणे हे ऐसे संकट गुजरले. तयावरी महाराज बोलले,
असेल केले जन्मांतरी. दिधले मग प्रत्युत्तर तेणे, मागील जन्माचे मी काय जाणे. असले तरी ते आपुले दर्शने, भस्म होणे आवश्यक. होता आम्हा आपुले दर्शन, अग्नी पुढे जैसे तृण. तैसे ते समूळ भस्म होऊन, कैसान त्यापासून मुक्त मी. तम महाराज वदती तयास, ऐसा तरी आहे काय विश्वास. होय म्हणता गृहस्थास, डोळे मिटावयास आज्ञापिती. आज्ञेप्रमाणे डोळे मिटुनी, उभाच आहे तम तत्क्षणी. धाड दिशी जैसे पडले कोणी, आवाज श्रवणी ऐकिला. आवाज कानी पडता दचकला, डोळे उघडून पाहू लागला. आपण बंध निर्मुक्त दिसला, पोलीस पडला रक्तबंबाळ. तेणे मनी अत्यंत घाबरला, महाराजांकडे पाहू लागला. हसून मग ते म्हणती तयाला, भला सापडलास तू आता. आता येतील अंमलदार, पाहून येथील सर्व प्रकार. तूच दांडगा म्हणतील अनिवार, पुन्हा गिरफ्तार करतील. मग तो गृहस्थ वदे तत्वता, बाबा आपण खरेच बोलता. कसेही करा सोडवा आता, दिसेना त्राता तुम्हा विण. ऐसे ऐकूनी साई वदती, पुनश्च लावी नेत्रपाती. तैसे करूनी डोळे जो उघडिती, नवल स्थिती आणिक. आपण पिंजऱ्याचे बाह्यदेशी, महाराज साई आपुले पाशी. घातले साष्टांग नमन त्यासी, बाबा मग पुसती तयाते. आताचा तुझा नमस्कार, आणि यापूर्वी जे घालीस निरंतर. आहे काय दोहीत अंतर, करून विचार सांगे मज. तम तो गृहस्थ देई उत्तर, जमीन अस्मानाचे अंतर. केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार, सांप्रत परमेश्वर भावाने. पूर्वी काहीही भाव नव्हता, इतकेच नव्हे मुसलमान असता. आपण आम्हा हिंदूंस भ्रष्टविता, होता चित्ती हा रोष. तयावरी बाबा पुसती, नाही काय तुझी या चित्ती. मुसलमानाच्या देवांची भक्ती, नाही म्हणती गृहस्थ. पुसती बाबा तया लागुनी, पंजा नाही का तुझी या सदनी. पूजित नाहीस का ताबुताचे दिनी, पाही मनी विचारुनी. काड बिबी ही आहे सदनी, लग्न कार्यासी तिजला पूजुनी. तुष्टवितोसना मानपानी, मुसलमानी दैवत हे. होय म्हणूनी मान्य करिता, आणिक काय इच्छा पुसता. निज गुरु रामदास दर्शनता, उपजली आस्था गृहस्था. महाराज मग तया प्रती, मागे वळून पहा म्हणती. मग जो मागे वळून पाहती, समर्थ मूर्ती सन्मुख. पडताच समर्थांचे पायी, अदृश्य जाहले ठाईचे ठाई. मग तो जिज्ञासापूर्वक पाही, आणिक काही विचारी. बाबा आपुले जाहले वय, म्हातारा हा दिसतो काय. आहे आपणा ठावा काय, आयुर्दाय आपुला. काय वदसी मी म्हातारा आहे, माझी आसवे धावून पाहे. म्हणून साई जो धावत आहे, हा लागला हे माघारा. महाराज सवेग धावता, धुळोरा जो उसळला वरता. तेच संधीस पावले अदृश्यता, पावली जागृतता गृहस्थास. असो तो जै लाधला जागृती, मनी विचारिता स्वप्नस्थिती. तात्काळ पालटली चित्तवृत्ती, वाणी महती बाबांची. पाहुनी ऐसी चमत्कृती, साईपदी जडली भक्ती. बाबांविषयी संशयवृत्ती, मावळली परिस्थिती पूर्वील. पाहू जाता अवघे स्वप्न, परीती उत्तरे आणि ते प्रश्न. ऐकून श्रोता करावा ग्रहण, भावार्थ गहन आतील. हा प्रश्नोत्तर अनुवाद, मद्रासी पावला परमबोध. विराला साईं संबंधी विरोध, हास्य विनोद रूपाने. दुसरे दिवशी प्रातःकाळी मंडळी मशिदी दर्शना आली. 2 रुपयांची बर्फी दिधली, कृपा केली साईनाथे. तैसेच पल्लवचे रुपये 2, बाबांनी तया समजता देऊन. घेतले काही दिवस ठेवून, भजन पूजन चालले. पुढे काही काळ क्रमिला, निघाली मंडळी जाण्याला. नाही जरी बहु पैसा लाधला, भरपूर लाभला आशीर्वाद. अल्लाह मालिक बहुत देगा, अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा.
पुढे हेच की आले उपेगा, लागले मार्गा ते जेव्हा. साईंची या आशीर्वचनी, साईंची आठवण ध्यानी मनी. मार्ग चालता दिवस रजनी, दुःख ना स्वप्नी तिळभरी. घडली आशीर्वादानुरूप, यथा सांग यात्रा अमूप. वाटेस न होता यत्किंचित ताप, पातले सुखरूप निजगृहा. मनी चिंतिल्या होत्या एका, त्या घडून घडल्या यात्रा अनेका. वाणीत साई वचन कौतुका, आनंद सकळिका अनुपम. शिवाय संतांचे आशीर्वचन, अल्लाह अच्छा करील हे वचन. अक्षरे अक्षर सत्य होऊन, मनोरथ पूर्ण जाहला. ऐसे ते समस्त तीर्थोपासक, भगवत भक्त मद्रासी लोक. सकळ सत्वस्थ सात्विक, बंधमोचक साई त्या. ऐसीच सुरस आणिक कथा, सांगतो परिसिजे सादर श्रोता. भक्तिभावे श्रवण करिता, आश्चर्य चित्ता प्रकटेल. भक्त काज कल्पद्रुम, कैसे साई दयाळू परम. कैसे सप्रेम भक्तांचे काम, पुरवीत अविश्रम सर्वदा. ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर, तत्रस्थ एक भक्त प्रवर. रघुनाथराव तेंडुलकर, चतुर धीर बहुश्रुत. सदा आनंदी मोठे प्रेमी, विनटले साईंचे पादपद्मी. तेथील बोध मकरंद कामी, अखंड नामी गुणगुणत. रूप देऊनी भजनमाला, वर्णिली जयांनी साई लीला. ती भक्ती प्रेमे वाचील त्याला, साईच पावला पावली. सावित्री नामे तयांचे कलत्र, बाबू तयांचा ज्येष्ठ पुत्र. पहा तयांचा अनुभव विचित्र, परिसाते चरित्र साईंचे. एकदा बाबू साशंकित मन, वैद्यकीय पाठशाळेमधून. घेऊन परदेशीय वैद्यकीय शिक्षण, परीक्षे लागून बैसेना. तयाने रात्रीचा दिवस करून, अभ्यास केला अति कसून. सहज ज्योतिषास केला प्रश्न, परीक्षेत उत्तीर्ण होईन का. चाळूनी पंचांगाची पाने, ज्योतिषी पाही ग्रहांची स्थाने. राशी नक्षत्रे मोजूनी बोटाने, सचिंत मुद्रेने अवलोकी. म्हणे केलात परिश्रम थोर, परी ये वर्षीन ग्रहांचा जोर. पुढील वर्ष फार श्रेयस्कर, परीक्षा निर्भोर ते वर्षी. बैसून परीक्षेस काय सार्थक, होणार जरी श्रम निरर्थक. विद्यार्थ्याने हा घेतला वचक, तेने तो दचकला मनासी. पुढे तया विद्यार्थ्याची माता, अल्पावकाशी शिर्डीस जाता. नमिता साई चरण माथा, कुशल वार्ता चालल्या. निघाली तैही ही कथा, करुणावचनी बाबांसी प्रार्थिता. म्हणे मुलगा परीक्षेस बसता, असती अनुकूलता ग्रहांची. पत्रिका पाहिली ज्योतिषाही, म्हणती यंदा योग नाही. असून अभ्यासाची तयारीही, मुलगा न जाई परीक्षेस. तरी बाबा ही काय ग्रहदशा, यंदा अशी काही निराशा. पडेल एकदा पदरी परीक्षा, ऐसी बहु आशा समजता. ऐकून बाबा वदले वचन, सांगे तयास माझे मान. पत्रिका ठेवी गुंडाळून, बैसे जा स्वस्थ मन परीक्षे. नादा कुणाच्या लागू नका, जन्मपत्रिका पाहू नका. सामुद्रिका विश्वासू नका, चालवा निका अभ्यास. म्हणावे मुलास येईल यश, स्वस्थ चित्ते परीक्षेस बैस. होऊ नको असा निराश, ठेवी विश्वास मजवरी. असो बाबांची आज्ञा घेऊनी, आई परतली ग्रामा लागुनी. मुलास बाबांचा निरोप कथुनी, उत्साहे जननी आश्वासी. ऐसा तो साई वचनोल्हास, मुलगा बैसला परीक्षेस. उत्तरेही लेखी प्रश्नास, यथावकाश दिधली. लेखी परीक्षा पूर्ण झाली, उत्तरेही संपूर्ण लिहिली. परी आत्माविश्वासे घेरली, संशये चळली स्थिर बुद्धी. असता लिहिली सम्यक उत्तरे, उत्तीर्ण व्हावया तितुकी पुरे. परी विद्यार्थिया वाटे ते अपुरे, सोडिला धीरतयाने. वस्तुतः लेखी परीक्षेत पास, होता तरी त्यास वाटे मी नापास. तेणे होऊन तो उदास, तोंडी परीक्षेस बैसेना. तोंडी परीक्षेस आरंभ झाला, प्रथम दिवस तैसाच गेला. दुसरे दिवशी एक स्नेही आला,
विद्यार्थी देखिला भोजन स्थित म्हणे ही काय आश्चर्यता परीक्षकाला तुझी चिंता म्हणे जा पाहून ये आता तेंडुलकर नव्हता का काल लेखी परीक्षेत तो नापास तया तोंडीचे किमर्थ सायास म्हणून घरी तो बैसला उदास स्पष्ट मी तयास सांगितले तेव्हा परीक्षक वदे तू जाई असेल तैसा घेऊन येई लेखी परीक्षेत पास ही देई आनंददायी खबर त्या मग तो आनंद काय पुसावा केला महाराज साईंचा धावा न घेता एक क्षणाचा विसावा उल्हास भावे धावला असो पुढे जाहले गोड परीक्षेची पुरली होड दिधली दृढ निजपदी जोड साईंनी कोड पुरवूनी दळावयाच्या जात्याचा खुंट हाल हालवूनी बसविती घट्ट तैसीच गुरुपद निष्ठेची गोष्ट हालवूनी चोखट साई करी ऐसेन कोणा केव्हाही कथिती जेणेन हालेल चित्तवृत्ती हे तो बाबांची नित्य प्रचिती निष्ठा ये रीती दृढ करीती चालू जाता कथिल्या वाटे आरंभी आरंभी गोड वाटे पुढे ऐसे पसरितील सराटे काटेच काटे चोहीकडे मग त्या निष्ठेस फुटतील फाटे सहज मनी संशय दाटे किमर्थ साई या आडवाटे आणि हे वाटे मनाला परी हे ऐसे जेथे वाटे तेथेच श्रद्धा धरा नेटे कसोटीच ही प्रत्यक्ष संकटे तेणेच पैठे दृढ श्रद्धा देऊनिया संकटा तोंड करिता साई स्मरण अखंड होती सकळ अपाय दुखंड शक्ती ही प्रचंड नामाची हेच या अंतरायांचे प्रयोजन तेही करी साईच निर्माण तेव्हाच घडेल साई स्मरण संकटोपशमनही तेव्हाच असो याच मुलाचे वडील भक्त बाबांचे अति प्रेमळ धीर उदार सत्वशील गात्रे शिथिल जाहली प्रसिद्ध परदेशीय व्यापारी पेढी जयांची मुंबई शहरी इमाने इतबारे तयांचे पदरी केली नोकरी तयांनी पुढे होता वृद्धापकाळ नेत्रांस येऊ लागली झाकळ इंद्रिये निजकार्ये विकळ वांछिती निश्चळ आराम काम कराया उरली न शक्ती म्हणून सुधरावया प्रकृती रघुनाथराव रजा घेती स्वस्थ विश्रांती भोगिती पुढे ती रजा संपूर्ण भरली नाही पूर्ण विश्रांती लाभली म्हणून मागुती अर्जी लिहिली रजा प्रार्थिली आणिक अर्जी देखून या उपरी अपेक्षित रजेची शिफारस करी परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी पूर्ण विचारी दयाळू धनी मनाचा उदार पाहूनी आपुला इमानी चाकर देई प्रेमाची अर्धी भाकर पुढील चरितार्थ चालावया ऐसी ही सरकारी पद्धत उत्तम पेढ्याही प्रसंगोपात प्रामाणिक सेवकांनिमित्त उत्तेजनार्थ अवलंबिती परीही भाकर माझा धनी देईल काय मज लागुनी पडेन जेव्हा मी बेकार होऊनी ऐसिया चिंतनी पडले ते 150 अवघा माझा पगार पाऊणशेंच्या पेन्शनावर पडेल दिनचर्येचा भार मनात विचार घोळत परी पुढे जाहली मौज पहा बाबांचे नवल भोज रघुनाथरावांचे कुटुंबा हितगुज पुसती ते चोज परिसिजे अखेरचा हुकुम भावया आधी असता 15 दिसांचा अवधी जाऊन तियेच्या स्वप्नामधी पुसती बुद्धी तियेस 100 द्यावे माझी मनीषा पुरेल ना तव मनीची आशा बाई वदे हे काय पुसा आम्हा भरवसा आपुलाच तिकडे ठराव अर्जीवर रघुनाथराव इमानी नोकर बहुत जाहली सेवा आजवर अर्धी भाकर द्यावी त्या मुखे जरी वदले 100 10 दिधले आणिकवर ऐसे हे समर्थ करुणा कर प्रेम अनिवार भक्तांचे आता परिसा आणिक एक कथा सुंदर मनोरंजक भक्त प्रेमोल्हासकारक आनंददायक श्रोतया डॉक्टर नामे कॅप्टन हाटे बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे
बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे दिधले ते गोमटे कथानक हाटे राहती ग्वालेरी बाबांस देखती स्वप्ना माझारी पहा बाबांची प्रश्न कुसरी हाटे ही उत्तरी काय वदती म्हणती बाबा मज विसरलासी काय तात्काळ हाट्यांनी धरिले पाय जरी विसरले लेकरू माय तरणोपाय कैसेनी उठून बागेत गेले तातडी खुडिली ताजी वाल पापडी शिधा साहित्य दक्षिणा रोकडी भक्ती परवडी सिद्ध केली ऐसी पाहोनी सिद्धी पूर्ती हाटे ते सूप जो समर्पू सरती अवचित उघडली नेत्रपाती स्वप्नस्थिती हे तै कळले तात्काळ हाट्यांचे जाहले मन पदार्थ हे समस्त मिळवून करावे बाबांस प्रत्यक्ष अर्पण तदर्थ जाऊन शिर्डीस परी ते तेव्हा ग्वालेरीस पत्र लिहिले मुंबईस वृत्तांत सात्यंत कळविला स्नेह्यास विनविले शिर्डीस जावे स्वये टपाल मार्गे येईल पैसा शिधा घ्यावा योग्य तैसा शेंगा पापडीच्या सुंदर खाशा मिळवाव्या कैशा तरीही पुरला पैका सवे न्यावा शिध्या समवेत बाबांस द्यावा चरणवंदूनी प्रसाद मागावा तो मज द्यावा पाठवून पैसा येताच स्नेही निघाले शिर्डीस जाऊन सामान घेतले पापडी वाचून किंचित अडले तो एक टोपले तै आले ते होते जिये बाईचे माथा तियेस बोलावून पाहू जाता शेंगाच पापडीच्या लागल्या हाता अति आश्चर्यता सकळा ते मग ते सर्व साहित्य आणिले महाराजांसी सादर केले त्यांनी निमोणकरांते दिधले उदयिक निवेदिले शिजवून पुढे बाबा भोजना बैसता वरण भातादिका न शिवता शेंगाच तेवढ्या उचलून घेता आश्चर्य समजता वाटले शेंगाच तेवढ्या ग्रहण केल्या त्याच तेवढ्या मुखी घातल्या हाट्यांना बहु आनंद झाला वृत्तांत कळला हा तेव्हा जयामनी जैसा भाव तैसाच की हा हाट्यांना अनुभव पुढील कथेचा परिसा नवलाव गोड लाघव साईंचे साई हस्तस्पर्शपूत असावा 1 रुपया गृहात इच्छा उद्भवली हाट्यांचे मनात पुरवीत मनोगत तो साई मनाच्या वृत्ती कोट्यनुकोटी त्यागून ओखटी धरावी गोमटी मग पहा साईंची कैची हतवटी उभाच पाठी भक्तांच्या होता ऐसी सदिच्छा निर्माण सफळ व्हावया नलगे क्षण निघाला एक स्नेही तत्क्षण साई दर्शन कामुक वृत्ती असावी मात्र गोड नवल साई पुरवितो होड जया सद्वृत्तीची आवड तयाचे कोड त्या हाती तव हाटे 1 रुपया देती तया स्नेहासी अतिप्रीती म्हणती नका पडू देऊ विस्मृती घाला हा हाती बाबांच्या स्नेही जेव्हा शिर्डीस गेले तात्काळ बाबांचे दर्शन घेतले चरण तयांचे माथा वंदिले सन्मुख बैसले बाबांचे दक्षिणे लागी कर पसरिता आपुली दक्षिणा दिधली प्रथमता बाबांनी खिशात सुदिली अविलंबिता काढी तो मागुता हाट्यांची तोही रुपया जोडून कर ठेवी बाबांचे करतलावर म्हणे ही दक्षिणा मज बरोबर हाटे डॉक्टर पाठविती हा साई सर्व हृदयवासी हाटे जरी ग्वालेर निवासी जाणून मनीषा तयांचे मानसी बैसले रुपयासी न्याहाळीत होऊन या प्रेमोन्मुख बाबा रुपया धरिती सन्मुख नवल अवलोकिती लावोनी टक लोक टकमक देखती दक्षिणांगुष्ठे वरचे वरी उडवून झेलिती बाबा निज करी ऐसी क्रीडा करून क्षणभरी रुपया करीत ते परत म्हणती हा ज्याचा त्यास देई सवे हा उदीचा प्रसाद नेई न लगे आम्हास तुझे काही स्वस्थ राही म्हणे तया घालून लोटांगण बाबांचे पायी उदी प्रसाद पाठवून ठाई घेऊन बाबांची आज्ञा तो स्नेही आला निजगेही ग्वालेरीस आलियावरी ग्वालेरी ते रुपया देऊन डॉक्टरां ते कळविले सकळ वृत्तांता ते दाटले भरते हाट्या ते म्हणे मनी जैसा हेत केला होता जैसा संकेत जाणोनी माझे मनोगत
पुरविला मनोरथ बाबांनी. ऐसे वाटले हाट्यांचे मन, परी ही तरी त्यांची कल्पना. कोण जाणील संतांची योजना, प्रयोजना तयांच्या. हे जरी म्हणावे निश्चित, तीच पहा दुसरी प्रचित. ती तो याहून विपरीत, ज्याचे मनोगत त्या ठावे. एकाचा रुपया परत देती, एकाचा तो खिशात सुदती. कारण काय वदावे निश्चिती, काय चित्ती बाबांच्या. त्यांची कारणे तयास ठावी, आपण केवळ मौज पहावी. ऐसी गोड संधी न दवडावी, कथा परिसावी ये अर्थी. एकदा वामन नार्वेकर, जयांस बाबांचे प्रेम अपार. आणिला 1 रुपया सुंदर, भक्ती पुरस्सर अर्पाया. एका बाजूस कोरिली होती, राम लक्ष्मण सीता सती. दुजिया बाजूस रम्य मूर्ती, होता मारुती बद्धांजळी. तया अर्पणी पोटी हेत, हस्तस्पर्शा पाठी तो परत. मिळावा उदी प्रसादा सहित, म्हणून हस्तात ठेविला. कोणामनी काय हृद्गत, बाबा हे तो सकळ जाणत. तरी तो रुपया पडता हस्तात, तात्काळ खिशात सुदिला. वामनरावांचा मानस, माधवरावांनी कळविला बाबांस. रुपया परत करावयास, विनविले तयास अत्यंत. त्याला कसला द्यावयाचा, आपणासची तो ठेवावयाचा. वदले बाबा स्पष्ट वाचा, वामनरावांच्या समक्ष. तरीही तो देईल, रुपये 25 याचे मोल. हा मी यासी देईन बदल, म्हणाले बोल तयाला. मग त्या 1 रुपया लागी, वामनरावाने लागवेगी. तेही मिळवून जागोजागी, बाबा लागी दिधले. तेही पूर्ववत खिशात ठेविले, म्हणती रुपयांचे ढिगार लाविले. तरी त्या रुपया सवे न तोले, उणे ते मोले तया पुढे. म्हणती श्यामा हा तू घेई, असू दे हा आपुले संग्रही. देव्हाऱ्या माझी ठेवून देई, करीत जाई पूजन. आता हे ऐसे काय करिता, विचारावयाची कोणास सत्ता. साई योग्यायोग्य जाणता, देता घेता समर्थ. असो आता ही कथा आटपता, विसावा देऊ श्रोतया चित्ता. जेणे मनन आणि निदिध्यासता, कथा परिसता घडावी. केले काय ऐकले श्रवण, पचनी न पडे मनना वीण. वरी न घडता निदिध्यासन, श्रवण निष्कारण होईल. तरी हेमाड साईंसी शरण, मस्तकी धरी साईंचे चरण. सकळ साधनांचे हे साधन, पुढील निवेदन पुढारा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, स्वप्न कथा कथनम नाम 39तमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.